शांत व्हा ना. नाही नाही बोलू देत ना त्याला. अशाही बोलताना कधी मर्यादा पाळल्यात त्यांनी. रुपाली ताई, मी विनाकारण तुम्हाला कधीच बोलत नाही. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा स्वप्नील सर आहे तिथं. आणि तसं बी अमोलनं कुठं जायचं कुठं नाही हे ठरवणार आहे तुम्ही कोण? तू विसरतोयस का? अमोल मला त्याची मोठी मा म्हणतो. आणि तुम्ही पण विसरू नका, तुम्ही त्याची खरी मान आहे. दीपक, अरे काय बोलतोयस तू हे? आणि बघ, शब्दाला शब्द लागून फक्त वाद होतो आणि एकमेकाला दुखावण्याशिवाय काही मिळत नाही. तू जरा शांततेत घे. आपण बापू आपण सगळीजण इथं असताना ह्या का सगळं ठरवणार? अरे थांब. मला अमोलची काळजी वाटते म्हणून बोलतेय. हो मला माहिती आहे तुम्हाला कसली काळजी आहे. हे बघ दीपक, जे काय आहे ना ते स्पष्ट बोलच तू. स्वप्नील सर, मला यांच्या तोंडाला नाही लागायचं. तुम्ही यांना समजून सांगा. हा निर्णय माझा आहे, तू त्यांना मध्ये घेऊ नकोस. अहो रुपाली ताई, जरा तरी मोठ्यासारखं वागा की. तरी मी दिदीला आणि दाजींना सांगत होतो की काय काय चाललंय? दीदी बरं झालं तू आलीस. अगं घरात जरा जरी काय चांगलं करायचं हवं तरी रुपाली त्यांनी मोडता घातला. एक मिनिट थांब. काय झालंय? दीदी अगं सगळ्यांचं असं ठरलेलं की बाहेर कुठेतरी पिक्चरला जायचं. मी तुला पण सांगितलेलं की. हो, मी पण त्याच तयारीने आले होते. अगं बाकी सगळे पण तयार आहेत, पण या रुपाली त्यांचं असं म्हणणं आहे की अमोलला घेऊन कुठं बाहेर जायचंच नाही. रुपाली ताई, हे खरं आहे का? होय अप्पे. अगं बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळे एकत्र येऊन वेळ काढून बाहेर जायचं ठरवलं होतं, तर रुपालीनं मोडता घातला. अहो त्या पाठीमागं अमोलची काळजीच आहे ना मामनजी. दिप्या, रागात जिभेवरचा ताबा सुटणे शहाण्या माणसाचं लक्षण नाही. आपला अधिकार सोडून मोठ्यांशी नाही बोलायचं. रुपाली ताई, काय झालंय? तुम्ही काय नाही म्हणताय? अगं अपर्णा, मी अमोलसाठीच नाही म्हणत होते. बिलकुल नाही रुपाली ताई. मी अमोलला बरोबर म्हणावलं असतं, पण तुम्ही विषय वाढवला. दिदे, वाटलं तर स्वप्नील सर येत आहे, तू त्यांना विचार. बघितलं का तिथे? मी उगाच का कुणाला बोलू? बाद झाला दीपक. मी एकदा सांगितलं ना, अमोल आज कुठेही जाणार नाही म्हणजे नाही. मग इथं कुणाला काय वाटायचं ते वाटू देत. रुपाली, इतक्या वेळ मी ऐकून घेतोय म्हणजे मला बोलता येत नाही अशातला काही भाग नाही. उगाच अधिकाराची भाषा वापरू नकोस. रुपाली, अमोल इथं सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. सगळ्यांनाच त्याची काळजी वाटते. पण तू जे करतेस ना, तो मला बालहट्ट वाटतो या ठिकाणी. मी सांगितलं ना, कुणाला काय वाटायचं ते वाटू दे. माझं तर सगळंच मूड खराब झाला बे. किती इच्छेने आवरलं होतं मी सगळं. ते काय नाही. आपण सगळ्यांनी जायचं म्हणजे जायचं. मी असा हुस देणार. बास आता. काय पोर खेळ लावलाय हा? दिप्या, अरे एकदा अमोलकडे तरी बघ. अमोल, अहो मेनोपॉजसाठी गोळ्या सुरू केल्यात. काय? हो, आणि ना कदाचित त्यामुळेच मी अशी वागत असणार आहे. अगं रुपाली, पण मला सांगणार कधी तू हे? मी आहे ना त्यासाठी. अहो मी तुम्हाला सांगणारच होते. ठीक आहे, तू काळजी घे स्वतःची. मी आहे. आराम कर, समजाव स्वतःला. पॉझिटिव्ह राहा. मला माफ करा. मला माहिती आहे तुम्ही माझी किती काळजी करता, तरी सुद्धा मला आज तुमच्याशी खोटं बोलावं लागलं. खाली गाल फुगून बसला होता, पण मला छान वाटलं बापू. अगं तिथे अगं दिदे काय? अगं दिदे, दिप्या तुला तरी आठवत आहे का? तू असा शेवटचा कधी रुसून बसला होता आणि मी तुला कधी समजूत घातली होती ते? अप्प्या, अगं आठवतंय का? आज गावात असाच गाल फुगून बसायचा, नुसता चिडका बोंबीलय. विनायकराव, तुम्हाला सांगतो, आज गावात असताना सारखा चिडायचा. मग मी त्याला एकदा म्हटलं, अरे चिडक्या माणसाला बायकोच भेटत नाही. तेव्हा कुठं चिडायचं कमी झालं ते. पर बापू, मस्करीचा भाग बाजूला राहू द्या. पर दिप्याचं आजचं चिडणं रुपालीवरचं काही चुकीचं नव्हतं बरं का. अहो चिडून होतं काय? अहो चिडलं की रागाच्या भरात माणूस काय बोलतोय हे लक्षात राहत नाही. हो जाऊ द्या ना आता. हे बघा, कधी कधी ना परिस्थितीची चूक असते. बरोबर आहे आप्या तुझं. दीप्या, सगळेच प्रश्न काही चिडून सुटत नाहीत.
शांतपणे पण सोडवता येतात. आपण रुपालीला शांततेची भाषा कळती का? बाबा ठीक आहे, जाऊ दे, सोडा आता सगळं, एवढा मोठा विषय नाही हा. आणि हवं तर मी त्यांच्याशी बोलते, मग तर झालं. होय, तिच्याशी कुणीतरी बोलणं गरजेचं आहे. तू बोलून बघ, ऐकलं तर. विनय काका, त्याची काहीच गरज नाही या ठिकाणी. स्वप्नील सर, अहो तुम्ही बोलताय. रुपाली त्यांनी आता काय धिंगाणा घातला बघितलं ना तुम्ही? का तर तुम्ही पण त्यांना पाठीशी घालायचं ठरवलंय. अपर्णा, त्याचा राग साहजिक आहे, पण रुपालीच्या अशा वागण्यामागे एक कारण आहे. तिचा मेनोपॉज सुरू झालाय. काय? हो, आणि हे मूड स्विंग त्यामुळेच होत आहेत तिचे कदाचित. आणि राग सुद्धा, चिडचिड, त्याचाच परिणाम असू शकतो. हो, हे कधी झालं? आणि अशा वेळी रुपाली त्यांनी मला तरी बोलायला हवं होतं ना. हो, ती बोलली नसेल, पण मला वाटतं अशा नाजूक काळात आपण तिला समजून घ्यायला हवं. हो स्वप्नील सर, ही काय सांगायची गोष्ट आहे का? तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हे जर आधी माहिती असतं तर या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या ना. हो, पण ती मला आत्ताच बोलली. सर, काहीच हरकत नाहीये. तुम्ही त्यांची पूर्णपणे काळजी घ्या. आपण सगळेच मिळून त्यांची काळजी घेऊया. बाबा, बापू, दिप्या, हे बघा, आता सध्या त्यांना काही बोलू नका. त्यांना जे सांगायचं ते योग्य वेळ आली की आपण सगळेजणच बोलूया ना. बरं आप्या. अपर्णा, एवढं सगळं होऊन सुद्धा या गोष्टी तू समजून घेतेस. थँक्यू व्हेरी मच.